विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. मागील काही तासिकांपासून आपण आपल्या अभ्यासक्रमाला असलेल्या कवितांचा विचार करतो आहोत. खरं तर कवितांचा अभ्यास ही सगळ्यात अवघड असणारी गोष्ट, कारण कवितेला एकच एक अर्थ नसतो, तर अर्थाची अनेक नव्हे असंख्य वलये असतात. म्हणून कविता ही अनुभवण्याची गोष्ट असते, ती भोगण्याची गोष्ट असते, ती आपण आपल्या परीने समजून घेण्याची गोष्ट असते. कवितेचा असाच अनुभव घेण्याची, तिचा रसास्वाद घेण्याची वृत्ती तुमच्यामध्ये निर्माण व्हावी, हा आपल्या तासिकांमागील हेतू आहे. आजच्या तासिकेत आपण आपल्या अभ्यासक्रमाला असलेल्या अखेरच्या कवितेचा विचार करतो आहोत. आतापर्यंत वेगवेगळ्या कालखंडातील कवितांचा आपण विचार केलेला आहे. मध्ययुगीन कालखंडातील संत कवितेपासून आपण सुरुवात केली. नंतर 19व्या शतकातील म्हणजे स्वातंत्र्यपूर्व कालखंडातील आणि नंतर 20व्या शतकातील स्वातंत्र्याच्या अगोदरच्या कालखंडातील कवितांचा आपण विचार केलेला आहेच. आजच्या या तासिकेमध्ये गोविंद काळे यांच्या उतराई या कवितेचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. अभ्यासक्रमाला 6व्या क्रमांकाला असलेली ही कविता आपल्या सगळ्यांना एका वेगळ्या भावविश्वात घेऊन जाईल, अंतर्मुख व्हायला भाग पाडेल, याची मला शाश्वती वाटते. महाराष्ट्राच्या हिरक महोत्सवी वर्षात ग्रामीण महाराष्ट्राचा चेहरा मोहरा बदलून टाकण्यामध्ये, लोकशाहीचं प्रारूप बदलण्यामध्ये नेतृत्वाचा खूप मोठा कस लागत असतो. नुकत्याच ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या आहेत. या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये शांततेऐवजी हिंसा, मारामारी, दगडफेक अशाही काही तुरळक ठिकाणी घडलेल्या घटना आपल्याला माहिती आहेत. एका अर्थाने जो नेता असतो, त्या नेत्याने आपल्या समाजाला, आपल्या गावाला, आपल्या प्रदेशाला तारून नेण्याचं काम करायचं असतं. हे जर काम करता येत असेल तरच तो नेता असतो. ज्याला नेता येतं तोच नेता असतो. या नेतृत्वानं काय केलं पाहिजे, या नेत्यांनी काय केलं पाहिजे, याबद्दलची एक अपेक्षा जी की जनमानसाच्या मनामध्ये असते, तिला शब्द देण्याचं काम गोविंद काळे यांनी उतराई या कवितेमध्ये केलेलं आहे. मित्रांनो, आपल्या अभ्यासक्रमाला असलेल्या या शेवटच्या कवितेच्या वाचनाकडे आपण वळूया. पण त्या अगोदर आपण कवीचा थोडक्यात परिचय करून घेऊ. कवीचं नाव गोविंद ज्ञानोबा काळे. सोलापूर जिल्ह्यातील बेंबळे या गावी त्यांचा जन्म झाला. महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक पाटबंधारे खात्यातून ते सेवानिवृत्त झाले आहेत. नोकरीतील अनुभवांचे त्यांनी लेखनात रूपांतर केले आहे. लेखक, संवेदनशील कवी, नाट्य कलाकार आणि सामाजिक कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख आहे. दस्तऐवज, वाहते पाणी, जीवनगाणी, धरणगाणी हे त्यांचे काव्यसंग्रह आहेत. अहिल्या गाथा, बेलभंडार या त्यांच्या चरित्रात्मक कादंबऱ्या आहेत. त्यांच्या साहित्याचे अनेक विद्यार्थ्यांकडून संशोधन झाले आहे. त्यांच्या कवितेत सकारात्मक दृष्टिकोन व व्यसनमुक्ती या विषयावर आपणाला त्यांनी दिलेली जी व्याख्यानं आहेत, ती व्याख्यानं महत्वाची ठरलेली आहेत. विविध पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे. त्यांच्या समग्र साहित्यात गेयता, प्रखरता, गोचरता, वास्तवता, नादमयता, संवेदनशीलता, सामाजिकता आदी विशेष दिसून येतात. जी कविता आपल्याला अभ्यासक्रमाला आहे ती धरणगाणी या संग्रहातून घेण्यात आलेली आहे. तिचं नाव उतराई असं आहे. या कवितेमधून धरणातील पाणी हे चारी कालव्यात कितीही अडथळे आले तरी त्यामधून अचूक मार्ग काढत शेताच्या बांधापर्यंत पोहोचते. त्याचप्रमाणे राजकीय नेत्यांनी धरण प्रतिमेचा आदर्श घेऊन सामाजिक व राजकीय जबाबदारी सक्षमपणे पेलत समाजाप्रती उतराई झाले पाहिजे, असा संदेश या कवितेमधून दिलेला आहे. मी या कवितेचं वाचन करतो आहे. गुगल क्लासरूमला तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. दुसऱ्या लिंक्सच्या माध्यमातून तुम्ही ही कविता समजून घ्यायची आहे. त्याही पेक्षा
स्वतंत्रपणानं या कवितेचं वाचन करून श्रवण करून ही कविता आपणाला स्वतःला कितपत कळते, आपण या कवितेचा स्वतःच्या अनुभव विश्वाशी ताडल्यानंतर काय अन्वय लावू शकतो, काय संदर्भ आपणाला लक्षात येऊ शकतो, याही गोष्टींचा विचार तुम्हाला करायचा आहे. मी आग्रह करणार आहे, विनंती करणार आहे ती नेमकी अशी की प्रत्येक कविता तुम्ही तुमच्या स्वतंत्र प्रज्ञेने आणि प्रतिभेने समजून घ्यायचा प्रयत्न केला पाहिजे. माझ्याकडून कवितेचा आशय सांगणं किंवा वेगवेगळ्या पुस्तकामधून कवितेचा आशय समजून घेणं ही पायरी सगळ्यात शेवटची असली पाहिजे. त्याच्या अगोदर कविता वाचल्यानंतर किंवा ऐकल्यानंतर तुम्हाला त्या कवितेचं काय आकलन होतं ही गोष्ट जास्त महत्वाची ठरणारी असते. म्हणून साखरेची गोडी, मिठाचा खारटपणा हा अन्य कुणाला विचारून आपण ठरवत नसतो, तर साखरेचं स्फटिक आणि मिठाचा खडा आपण जेव्हा आपल्या जिभेवरती ठेवतो तेव्हा त्याची चव कशी लागते हे आपण आपलं ठरवत असतो. अगदी त्याच पद्धतीने प्रत्येक कविता वाचत असताना त्या कवितेत आपणाला काय कळालं, त्या कवितेतून आपणाला नेमकं कोणत्या अनुभव विश्वाला सामोरं जाता आलं, हा तुम्ही तुमच्या पातळीवरती विचार करणं अपेक्षित आहे. या अपेक्षेसह मी या कवितेच्या वाचनाला सुरुवात करतो. काय म्हणतोय कवी बघा. असशील कधी काळी तू धरणात साठलेला जलाशय, असशील कधी काळी तू धरणात साठलेला जलाशय, शांत आणि खोलच खोल. नसेल कळली आम्हाला तुझी खोली आणि गती, पण आज तू कालव्यातून चारीतून उपचारीतून वाहताना कधी खळाळतोस तर कधी शांत शांत वाहतोस. सोबत घेतलेल्या कसपटांनाही दिशा देतोस नेहमी पुढं जाण्याची. तुझ्या बरोबर दोन्ही तीर आहेतच, अलीकडं तुझी सामाजिक तळमळ तर पलीकडं तुझी राजनिष्ठ जबाबदारी. अलीकडं तुझी सामाजिक तळमळ तर पलीकडं तुझी राजनिष्ठ जबाबदारी. तुझं हे नितळ वाहन पाहून मलाही वाटतं, तुझं हे नितळ वाहन पाहून मलाही वाटतं ढासळून टाकावेत आपल्यातले सगळे चढ आणि बनावं उतार, फक्त उतार. तुझ्यासाठी असूसलेल्या शेतापर्यंत तुला घेऊन जाण्यासाठी तेवढीच उतराई. तुझ्यासाठी असूसलेल्या शेतापर्यंत तुला घेऊन जाण्यासाठी तेवढीच उतराई. उतराई या शीर्षकाची ही कविता कुठल्याही नेत्याला भारतासारख्या एका अर्थाने प्रगतीच्या वाटेवर असलेल्या समाजाला अधिक प्रगत करण्यासाठी जी कांक्षा मनात बाळगावी लागते ती कांक्षा म्हणजे सारा अंधारच प्यावा अशी लागावी तहान एका साध्या सत्यासाठी देता यावे पंचप्राण. आभाळा एवढी ज्यांची उंची त्यांनी थोडे खाली यावे, मातीत ज्यांचे जन्म मळले त्यांना उचलून वरती घ्यावे. या पद्धतीची अपेक्षा आपल्या भारतासारख्या देशातील प्रत्येक नेत्याकडून जनमानसाची असते. या नेतृत्वाला ही कांक्षा पोचवण्याचं काम, त्यांच्यापर्यंत पोचवण्याचं काम कवीनं या कवितेच्या माध्यमातून केलेलं आहे. आपणही उद्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जर नेतृत्व करणार असू तर नेतृत्वानं कुठला आदर्श बाळगला पाहिजे यासाठी ही कविता आपणाला आयुष्यभर दिशा दिग्दर्शन करण्याचं काम करणार आहे. तुम्हाला या कवितेचा आशय कळायला मदत होईल यासाठी दुसरी एक लिंक गुगल क्लासरूमला शेअर केलेली आहे. तिच्या आधाराने तुम्ही ही कविता अधिक चांगल्या पद्धतीने समजून घेऊ शकता. या अपेक्षेसह माझी आजची ही तासिका मी थांबवतो आहे. धन्यवाद, आभार.